चंदगडमध्ये 1600 कोटींच्या विकासावरून राजकारण तापले आहे. राजेश पाटील यांच्या कामांचा हिशोब जनतेसमोर स्पष्ट होईल. राजीव जाधव. चंदगड मतदारसंघात 1600 कोटींच्या विकासकामांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असून भाजपचे विस्तारक अशोक गडदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. पक्षाचे चिटणीस राजीव जाधव यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून माजी आमदार राजेश पाटील यांच्या कार्यकाळातील विकास कामांचे समर्थन करत गडदे यांच्या आरोपांचा निषेध केला आहे. जाधव यांनी म्हटले की राजेश पाटील यांनी आमदार म्हणून 5 वर्षात केलेल्या चौफेर विकासाचे साक्षीदार चंदगडमधील नागरिक आहेत. गडदे यांनी केलेल्या 1600 कोटींचा विकास गायब झाल्याचा आरोप निराधार असून त्यांनी संपूर्ण मतदारसंघात फिरून प्रत्यक्ष जनतेकडूनच विकासाचा हिशोब घ्यावा असे आव्हान त्यांनी दिले. तसेच जर विकास दिसून आला तर या आरोपांचे प्रायश्चित्त काय घेणार हेही जाहीर करावे अशी मागणी करण्यात आली. राजेश पाटील यांच्या पराभवावर भाष्य करताना जाधव यांनी तो अपघाती विजय असल्याचे म्हणत विरोधकांवर टीका केली. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जनतेने दिलेल्या निकालाचाही उल्लेख करत भाजपवर निशाणा साधला. शक्तीपीठ महामार्गाबाबतही जाधव यांनी तीव्र विरोध दर्शवला असून या प्रकल्पामुळे शेतकरी आणि स्थानिकांचे नुकसान होणार असल्याचा आरोप केला. लोकांचा वाढता विरोध दुर्लक्षित करू नये, अन्यथा राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही त्यांनी दिला. याशिवाय माजी मंत्री मुश्रीफ यांच्या योगदानाचा उल्लेख करत जाधव यांनी ग्रामविकास विभागातून मिळालेल्या निधीचा विकासात मोठा वाटा असल्याचे सांगितले. पुढे कोणतेही बिनबुडाचे आरोप केल्यास त्याला ठोस उत्तर दिले जाईल असा इशारा देत त्यांनी गडदे यांच्या वक्तव्यांचा जाहीर निषेध केला. महान कार्य न्यूजसाठी प्रकाश आयनापुरे, चंदगड.